श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथे तांदळाच्या पिठापासून बनवलेली चकली दाखवणार आहे। मी अशा पद्धतीने खूप छान होते आणि झटपट होते। फक्त तांदळाच्या पिठापासून हे बघा खुसखुशीत अशी चकली तयार होते। चला मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला तांदळाची अशी खुसखुशीत अशी चकली बनवायची आहे। त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे। हे आधी आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता ही डाळव्याची जी पावडर आहे ना ती चाळणीने आपण आता एका परातीमध्ये चाळून घेऊया, म्हणजे काही जाडसर राहिले असेल ना तर ते बाहेर निघतं। आता हे चाळून घेऊया। हे बघा डाळव्याचं पीठ छान मी चाळून घेतलेलं आहे आणि हे बाजूला काढले, थोडंसं मोठं असं राहिलेलं आहे। आता हे बाजूला काढूया। आता हे अर्धी वाटी डाळव्याचं पीठ केले। आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया। हे मी पीठ तांदळाचं गिरणीवरून दळून आणलेलं आहे। हे पीठ ना आपल्याला आपले जे रेग्युलरचे तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि सावलीला वाळून घालायचं, उन्हाला नाही टाकायचं आणि गिरणीतून छान दळून आणायचं। आता हे 3 वाट्या तांदळाची पिठी घेणार आहे मी। हे 2 वाट्या, 3 वाट्या तांदळाची पिठी घेतली आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्या पिठामध्ये 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे, चिमूटभर हिंग घालायचा आहे, चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे, तुमच्या आवडीनुसार। मी इथे 1-1.5 चमचा टाकत आहे। हळद पावडर टाकूया, 1 ते अर्धा चमचा टाकलेली हळद पावडर। चवीप्रमाणे मीठ टाकूया। एक छोटा चमचा आपल्याला ओवा हाताने जरा चुरून असं हाताने असं चोळून टाकायचं आहे। 1 चमचा ओवा टाकलेला आहे मी। आता इथे पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तीळ घेतलेले, गावरान तीळ आहेत घरचे, तुम्ही कोणते वापरू शकता। आता ह्याला थोडंसं खोलगट करूया आणि आता आपल्याला याच्यामध्ये गरम असं तेल टाकायचं आहे। मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे। आता हे तेलाचं मोहन घालूया। कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे मी इथे। हे बघा तेलावर टाकल्यावरती कसा फेस येतो, असं यायला पाहिजे। आता हे पीठ तेलामध्ये मिक्स करून घेऊया। आधी चमच्याने करूया, मग हाताने चोळून घेऊया पूर्णपणे। आणि थोडंसं पाणी कोमट करायला ठेवलेलं आहे मी तिथं। कोमट पाण्याने आपल्याला हे चकलीचं पीठ चुरून घ्यायचं आहे। मधल्या वेळेत खाण्यासाठी ही चकली खूप छान आहे ना, भाजणीची गरज नाही, तुम्हाला अजिबात कशाचीच गरज नाहीये। तुम्ही एकदा नक्की करून पहा। आता छान मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता चमच्याने मिक्स केल्यानंतर हाताने छान चोळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तेल आपल्या पिठाला लागलं पाहिजे, असं हाताने चोळून घ्यायचंय। पूर्णपणे तेल मी पिठाला असं चोळून घेतले हाताने। हे बघा अशी मुठ मारून बघायची की मुठे बघा छान तेल लागलेलं असं समजायचं। आता याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून छान हाताने चुरून घ्यायचं आहे। थोडं पाणी गरम असले तरी चालेल, थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकू नका। जेवढं बसतेल ना पाणी तेवढंच टाकायचं। घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। असं बघत बघत आपल्याला पाणी टाकायचं आहे। छान असं चकलीच्या पिठाचा मी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे। आता हे पीठ आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं मुरू द्यायचं। इकडे तेल वगैरे तू पूर्ण आपलं आवरेपर्यंत छान पीठ मुरलं जातं, मग आपण याची चकली पाडून घेऊया। आता हे झाकण ठेवून असंच ठेवू दे। 10 मिनिटं झालेली आहेत, पीठ मी ठेवलं होतं असंच। आता ह्याला थोडासा पाण्याचा कोमट पाण्याचा हात लावून मऊ करून घेऊया। जास्त मऊ नाही, थोडंसं मऊ करून घ्यायचं हाताने असं मनगटाने। आपल्याला पातळ करायचं नाही, फक्त पाण्याचा हात लावून आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे। चकलीचं पीठ छान मऊ केलेलं आहे मी। आता आपल्याला चकलीचा साचा घ्यायचा आहे।
इथं मी चकलीचा सोऱ्या किंवा साचा म्हणू शकता तुम्ही, हे घेतलेलं आहे मी. ही चकलीची चाळणी आहे स्टारवाली. ही आपण आता सेट करून घेऊया. चाळणी लावून घेतली आहे मी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चकलीचं पीठ घालून घ्यायचे. भरपूर असं पीठ घालायचे, हवा जाऊ द्यायचं नाही मध्येपर्यंत. असं दाबून पीठ भरायचे. हे बघा, मी भरपूर असं पीठ भरून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात चकल्या करून घेऊया आपण. छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार करू शकता. अशा पद्धतीनं चकल्या पाडून घ्यायच्यात सगळे आपल्याला. हे समोरचा भाग आणि हा साईडचा भाग थोडासा दाबून घ्यायचा. आणि हे पोळपाटावर मुद्दाम केले मी, आपल्याला उलथण्यावर धरून चांगलं व्यवस्थित सोडता येतं तेलामध्ये, चिटकणार नाही चकली. आता अशाच पद्धतीनं सगळ्या चकल्या इथे मी करून घेणार आहे. आता पोळपाटा भरलेला आहे आपल्या बाजूला ठेवून देऊया. आणि उबडे असं परत पालती घालायची आणि त्याच्यावरती करून घ्यायच्या. आणि एकदाच तळून घेणार आहे इथे मी. असंही करू शकता तुम्ही, ही पण सोपी पद्धत आहे. हे बघा, आता हे मी लांब केले ना चकलीचं, असं फोल्ड करायचं आणि असं गोल करत जायचं. कोणतीही पद्धत वापरू शकता तुम्ही. हे बघ किती छान आलेली आहे चकली, गोल एकदम. अजिबात तुमची टेन्शन घेऊ नका, एकही चकली ही तुटणार नाही तांदळाची. आता अशाच पद्धतीनं बाकीच्या सगळ्या चकल्या मी करून दाखवते. किंवा मग अशी पद्धत तुमची करू शकता. आणि लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. आणि हा सोऱ्यानं ना खूप सोप्या अशा चकल्या येतात. तुम्ही हे सोऱ्या खूप छान आहे, हाताला आपल्याला त्रास पण होणार नाहीये. आता बाकीच्या चकल्या मी सगळ्या बनवून घेते, मग तुम्हाला तळून दाखवते. तर इथे माझ्या सगळ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता मी छान गॅसवर तेल गरम करायला ठेवले, ते गरम झाले का पाहून घेऊया आणि ह्या चकल्या तळून घेऊया. तेल इथं छान गरम झाले, तरी एक छोटी चकली टाकून बघूया आपण. समोरचा भाग दाबायचा आणि मधला भाग दाबायचा, म्हणजे चकली तुटणार नाही. आणि आता ही चकली टाकून घेऊया. गॅस कमी करून घेऊया. छान तेल तापलेलं आहे. मीडियम टू लो गॅसवर हे आपल्याला चकल्या छान तळून घ्यायचे. एकदम थोडासा स्लो ठेवायचा गॅस. फुल गॅसवर कधीही चकली तळायची नाही, मधला भाग तसाच कच्चा राहतो. शक्यतो कमी गॅसवर बी तळायचं, पण थोडासा जास्त करून तळायचं जास्त. आणि खालचा भाग तळला ना की मग अलगद अशी पलटवायची चकली. हे बघा, आता हिला अलगद असं पलटवून घ्यायचं. अजिबात ही चकली तुटलेली नाही, पाहू शकता इथे. आता ही बाहेर काढून घेऊया आणि आता आपल्या चकल्या तळून घ्यायचे. गॅस कमी करून घ्यायचं आणि अलगद असे हे बघा उलथण्यावर सहज अशी आणि अशी टाकायची, म्हणजे अंगावर तेल पण उडणार नाही आणि छान सोडता येतं चकली. जेवढ्या बसतील ना तेवढ्या सोडून घ्यायच्या. इथं 4 चकल्या मी सोडलेल्या आहेत. एकावरती एक पडू द्यायची नाही चकली. आता थोडे बुडबुडे बंद झाले की मग पलटून घ्यायचं. आता हे चकल्या पलटून घेऊया. हे बघा, एकही चकली तुटत नाही. ते जॉईंट झालेले आहे, पुन्हा काढता येतं आपल्याला.
आता छान तळून घेऊया मीडियम टू लो गॅसवर मस्तपैकी छान तळून घ्यायची म्हणजे चकली नरम पडणार नाही नंतर तळताना तुम्ही अजिबात घाई करू नका चकल्या छान तळून झालेल्या पूर्ण बुडबुडे थांबलेले आहेत बघा चकली आपली पूर्णपणे तेलात दिसायला लागली समजायचं आपली चकली छान तयार आहे आता ही काढून एका टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे चकलीला हे बघा आवाज पण पाहू शकता तुम्ही थंड झाल्यावर आणखीन खुसखुशीत असा आवाज येतो हे बघा अजिबात तुटत नाहीये चकली फक्त तांदळाचं पीठ आणि डाळवचं पीठ वापरलेलं आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या मी तळून घेणार आहे एकदम फास्ट गॅसवर फुल गॅसवर तळायची नाही मीडियम टू लो गॅसवर हे चकल्या तळून घ्यायचे एका टिश्यू पेपरवर अशा काढून घ्यायचे आणि आता बाकीच्या राहिलेल्या मी तळून घेते शकता इथं मी सगळ्या चकल्या छानपैकी तळून घेतलेल्या आहे आता हवा बंद डब्यामध्ये थोडं थंड झालं की ठेवून द्यायच्या 2 महिने या चकलीला अजिबात काहीच होत नाही